इतना शोर क्यों आ रहा है इधर से? क्या चल रहा है? देख के आता हूँ। क्या चल क्या रहा है यार? अच्छा, गोविंदा की प्रैक्टिस चल रही है। काश इनमें मैं भी जा सकता। देखते तो है, जा तो नहीं सकते। यार मुझे भी गोविंदा में जाना है, बहुत मन हो रहा है। अब वो भेजेंगे क्या? और नहीं भेजा तो पूछ के तो देखता हूँ, भेजेंगे तो भेजेंगे। अब्बू। हाँ बोल। मुझे आपसे बात करनी थी। क्या बोल। अब्बू, मुझे क्या हुआ, इतना हिचकिचा रहा क्यों है? अब्बू मुझे गोविंदा में जाना है, क्या मैं जा सकता हूँ? ये क्या बोल रहा है तू? क्या दिमाग खराब हो गया है क्या? आप बोल दिया, आगे से मत बोलना। तेरा दिमाग तो सही है, क्या बोल रहे तू? मैंने ऐसा क्या बोल दिया अम्मी? मेरे को जाना है, गोविंदा खेलना है, मेरा बहुत मन है जाने का। ये क्या बोल रहे तू? तुझे पता है ना, अपने में ये सब नहीं चलता। पर ऐसा क्यों अम्मी? वो थोड़ी कुछ गलत काम कर रहे हैं, और मेरा भी तो मन है गोविंदा खेलने का, उनमें शामिल होने का। प्लीज अम्मी, मेरा बहुत है मन जाने का, आप अब्बू को समझाओ ना। तू कुछ भी बोल, तू वहां नहीं जा सकता। और खबरदार, आगे से ये बात निकली तो। चलो, जैसे तैसे मम्मी से झूठ बोल के आ तो गया। चलो प्रैक्टिस देखता हूँ अभी। हाँ, चालू कर दिया लगता है। थोड़ा आगे जाके देखता हूँ। हे जीवनात जाम उडाला रे. खरोखर रे, जाम लोड आला रे. झालो. खरोखर. ती जयेश हा. हवं तो मुस्लिम पोरगा का इथं काय करते रे? हो रे. चल सतवतो जरा. चल चल. ए तू इथं काय करतोस रे? तुझं इथं काय काम आहे? तुला माहिती आहे हे काय? हाँ भाई, मुझको पता है, ये गोविंदा की प्रैक्टिस चालू है ना। नाही नाही मी ते क्रिकेट खेळतो. ये तू पण खेळायला. भाई क्यों मजाक कर रहे हो? हे जाम झाला तुझा आता, निघ इथनं. क्यों भाई, मैं सिर्फ देखने ही तो आया हूँ, अभी देख भी नहीं सकता क्या? नाही नाही बघायची काय गरज नाही. चल लीक ना पहिले. चल. काय रे, काय चाललं तुमचं? कशाला त्याला उगाच सतवता तुम्ही? नाही कोच, आम्ही त्याला त्रास नाही देत. फक्त बोललो जा म्हणून इकडनं. कशाला जा जा करता? त्याला बघायचं असेल तर बघू दे ना, थांबू दे त्याला. तुम्ही जा, आपली प्रॅक्टिस आहे, जा जा लवकर. काय बाबा, टेन्शन घेऊ नको, बिंदास प्रॅक्टिस बघायला येत जा, रोज ये, कोण तुला काय बोलणार नाही, बिंदास ये. ठीक है भाई, मैं अभी चलता हूँ। चल. बोलवर बजरंग बली की हे नीट पाठवावी. हे बेसवाला बोला रे, कसा पाय ते बोला तुम्ही. शेट केव्हा पाय. हा चल. हे पूछ दे त्याला. हे पूछ दे त्याला. हा हा. उभं राहा, उभं राहा, उभं राहा, उभं राहा. साईडला साईडला बस, इथे बस, बस बस. भाऊ लागला का? जास्त जोरात लागला? हे पाणी आण रे, पाणी आण. हाताला लागलं वाटतं. हात वर कर. हॉस्पिटलला घेऊन जातो. चल हॉस्पिटलला जाऊ. आता करायचं काय रे? अरे इंजर्ड झालाय हा माणूस, कोण भेटला का आपल्याला? माणूस पण कोण तेच तर झालंय ना भावानो. डॉक्टर त्याला बोललेत की तू आता गोविंदात परत जाऊ नाही शकत, त्याचा खांदा डिस्लोकेट झालाय. आता आपल्या दुसरा पोरगा बघायला लागेल बेससाठी. काय करायचं? सॉरी भावांनो, मला यायला नाही जमणार. 2 दिवस राहिले प्रॅक्टिसला पण कोण नाही. चला पोरांनो, पास करू आता. खूप रात्र झाली, प्रॅक्टिस बंद करू, आवाज देऊ आणि घरी जाऊया. चला. ठीक आहे ठीक आहे. चला 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 चला. बोल बोल बजरंग बली की जय. बिंदास हो, कट काढायचे आपल्याला, लवकर लवकर. अरे काय उतर उतर करता रे तुम्ही? एवढीशी कट नाही काढते तुम्हाला? काय रे, एवढी पोरं बदलली हो, पोरं कटच नाव काढत एवढ्याशा जागेसाठी. कोणाला बघू कोणाला बघू, कोण हाय कोण हाय? हे अदनान,
इधर आ इधर आ. ह्याला तरी एक ट्राय देऊन बघतो ना. ए आदनान ये, तुझी एक ट्राय घेऊया आपण, ये. ओमकार तुला माहिती आहे तू काय बोलतेस ते? नाहीतर काय का 90 मारून आला काय असतो. तुला कोच बनवून तू काय पण बोलशील. अरे एवढं काय झालं पण तुम्हाला चिडायला? मग काय तू काय पण बोलतोस, तो गोविंदामध्ये कसं काय राहू शकतो? कसं काय राहू शकतो? आपल्याकडचाच आहे तो. तरी पण त्याला गोविंदामध्ये नाही घ्यायचं. का नाही घ्यायचा? धर्म वेगळा आहे म्हणून त्याचा. मग काय? काय रे तुमचे बालिश विचार. तुम्हाला काय माहितीये गोविंदाबद्दल? सांगा रे मला. गोविंदा म्हणजे काय? जे आपण ठरलं होतं ते गोविंदा. काय समज? अरे गोविंदा हा सर्वांनी साजरा करायचा सण असतो. सर्वांनी एकत्र येऊन कुठलाही भेदभाव न करता हा सण साजरा करायचा असतो. आणि प्रत्येक मुलाला सर्वांना हा सण साजरा करायचा अधिकार असतो. आणि ह्यात कुठला धर्माचा नाही, कसलाच काय भेदभाव नाही करायचा. सर्वांनी प्रेमाने येऊन सगळ्यांनी एकत्र येऊन हा सण साजरा करायचा असतो. बरोबर आहे. अरे ओमकार बोलतो ते बरोबर आहे, त्याला पण एक त्रास दिली पाहिजे रे. काय बोलतो भावांनो? 100% आणि हा जर थरामध्ये बरोबर राहिला मग आपल्यालाच मदत होईल ना. मग तेच तर बोलतोय ना मी. द्यायची ना ट्राय. खरंच देऊया. ए आदनान ये, उभा राहा इथे, ट्राय मारूया लवकर. ये चल. नहीं भाई मैं नहीं आ सकता. क्यों रे, तू रोज आता है प्रॅक्टिस देखने को? मला वाटलं तुला गोविंदा आवडत असेल म्हणून तू येतोस बघायला, म्हणून तुला बोलवलं मी. आता नाही कशाला बोलतोस? भाई ऐसी बात नहीं है, पर मैं नहीं आ सकता. ऐसे कैसे? का असेल ते मला खरं खरं सांग. भाई सच बताता हूँ, उस दिन जब मैं गोविंदा दे के घर गया और तो ऐसी बात है क्या? इसलिए मेरा चाहे जितना भी मन हो आने का गोविंदा में, लेकिन मैं नहीं आ सकता. ठीक आहे. पण भाऊ तुला एक सांगू, तुझ्या खरंच जिद्द असेल ना, मनात तुझ्या खरोखर इच्छा असेल ना गोविंदाच्या प्रॅक्टिसला यायची, तर तुला कोणी थांबू नाही शकत. एवढं लक्षात ठेव फक्त. वो बात तो सही है, पर अभी सब उसके हाथ में है. देखते हैं. ठीक है. चलो अदनान के अम्मी काम पे जा रहा हूँ. खुदा हाफिज. हेलो अस्सलाम वालेकुम. हाँ हाँ. भाई तुम्ही लागला नाही ना? गाडी काढ. चप्पल काढा. चप्पल काढ. आरामात घ्या, आरामात. या अल्लाह, ये क्या हुआ आपको? कुछ नहीं, थोड़ा गाड़ी पे से गिर गया था. इन बच्चों ने अभी हॉस्पिटल से लेके आए. आराम से. आप सभी का शुक्रिया. कुछ चाय पानी लोगे? कुछ कह रही हो, लेके आओ. नाही काका, राहू दे, चाय पाण्याची काही गरज नाही. पण मला एक विचारायचं आहे तुम्हाला. विचारू का? हाँ पूछो ना बेटा. तुम्ही आदनानचे पप्पा ना? हाँ बेटा, मैं ही आदनान का अब्बा. तुम्ही आदनानला गोविंदाला का नाही पाठवत काका? हमारे मजहब में वो चीज़ नहीं जमती, इस वजह से नहीं भेजा उसको. त्याच्या एक बात बोलू, बुरा मत मानना, पण तुम्ही कुठल्या जमान्यात जगता? असं धर्माच्या बाबतीत जर आम्ही तुमच्यासोबत भेदभाव केला असता तर आता तुमचा ऍक्सिडेंट झाला तेव्हा तुम्हाला कोण वाचवायला पण नसतं आलं. तर आता आम्ही तर छोटे आहोत, आम्हाला तर कळतंय. तुम्ही आमच्यापेक्षा मोठे आहात, तुम्हाला पण कळत असेल ना. मग शेवटी ॲट द लास्ट तुमचा डिसिजन आहे, तुमचा पोरगा आहे. तुम्ही विचार करा आणि सांगा. येतो आम्ही. चला पोरांनो. रुको बेटा, मेरे को ऐसा लग रहा है आप लोग सही बोल रहे हो. शायद मुझसे जाने अनजाने में बहुत बड़ी गलती हो गई. उसका तो बहुत मन था गोविंदा में जाने का, पर मैंने उस पर कुछ ज्यादा ही गुस्सा कर दिया. हाँ बेटा, तुमने सही कहा. हम उसको आज से गोविंदा में भेजेंगे. अब्बू, अब्बू आपको क्या हो गया? ये सब चोट कैसे लगी आपको? कुछ नहीं बेटा, थोड़ा काम पे जाते बार गाड़ी पे से गिर गया था. अब ठीक हूँ मैं. सच में ठीक हो? अब ठीक हूँ मैं. चलो थोड़ा भूख लगी है, खाना खाते हैं. हाँ मेरे को भी बहुत भूख लगी है. हाँ चलो खाना लगाती हूँ. आराम से. चलो. सुना ना. हाँ अब्बू, तुम्हें गोविंदा में जाना था ना, तुम जा सकते हो. क्या? अब्बू फिर से क्या ना? तुम जा सकते हो गोविंदा में. नहीं, एक सेकेंड. कल तक तो आप पूरा खिलाफ थे गोविंदा में जाने के लिए, तो आज ऐसा क्या हुआ जो आप मेरे को भेज रहे हो? जब बेटा मैं गाड़ी से गिर गया था ना, अब्बू इतना सब हो गया. हाँ बेटा,
शायद मैं गलत था, ये मुझे नहीं करना चाहिए था तुम्हारे साथ। आज से तुम जा सकते हो गोविंदा खेलने। शुक्रिया अब्बू, सच बताओ मेरा बहुत मन था गोविंदा खेलने का, और मैं फाइनली अभी मैं जा सकता हूँ। शुक्रिया। बातें बहुत हो गई, चलो खाना खाते हैं। हे बघ भावाना, आपला बेस्टचा माणूस गेला, हो इंजर्ड तेच झालाय तो. तेच त्याला लागलाय हो जाम. हो आपल्याकडे डॉक्टर पण दुसरं बोलले त्याला कोण बेड नाही, रेस्ट bed सांगितले म्हणून बघायला लागेल आपल्याला हे दुसरं जो अरे कोणतरी. बाबा, ओमकार! बघायला लागेल. अरे क्या हुआ भाई? थैंक यू ओमकार, तुम सबकी वजह से मैं यहाँ पे आ पाया हूँ। मग आलास ना, काय बोललेलं तर मनात जिद्द असेल ना तुला इथे येण्यापासून कोणी अडवू नाही शकत. बरोबर है, चलो फिर लगाते हैं। चलो लगाते. ए या रे पोरांनो, या. अरे पण तो नॅपकिन आणि शेला तो भेटला ना, ये आता भान चल आणि ये चल जाऊ, चल आपण ट्राय मारू. चल ये बेसला उभा राहा. चल ए या रे पोरांनो. एक नंबर रे भावा, एक नंबर, एक नंबर. अरे जेच आपण त्याला त्या दिवशी जाम काय बोललो रे धर्म बद्दल. हो रे, खरंच आपला चुकला. बरोबर रे, आपण त्याला किती काय काय वाईट वाईट बोलत होतो. आज त्याच्याच मुळे मी वरती होतो. आपला चुकला. तर भावांनो आणि त्यांच्या बहिणींनो, ही आमची फर्स्ट शॉर्ट फिल्म आहे, पहिली शॉर्ट फिल्म आहे. तर बघा कशी वाटते, पूर्ण बघा, आणि आवडली तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा.